Hello students, now we see errors in the measurement. Now while verification of the laws in the physics, we have to perform the experiments, and while we perform the experiments we have to take the readings, we have to observe the readings, and we have to do some calculations regarding that, and then we obtain the results which are from the experiment. Now before going to errors in the measurement, we must know what are the mistakes. Now what are mistakes? You know, mistake म्हणजे काय? चुका. Mistake म्हणजे आपण त्याला चुका असं म्हणतो. What are mistakes? Mistakes are nothing but these are the faults in the measurement which can be avoided completely. We can avoid the mistakes 100%. Now what are the causes of mistakes? म्हणजे प्रयोग करत असताना आपल्या चुका होतात. त्या चुका कोणकोणत्या कारणामुळे होतात? तर पहिलं जे कारण आहे ते लॅक ऑफ स्किल. लॅक ऑफ स्किल म्हणजे एक्सपेरिमेंट करण्यासाठी जे कौशल्य आपल्याकडे असावं लागतं ते कौशल्य जर नसेल तर त्याच्यामुळे त्या ठिकाणी चुका होऊ शकतात एक्सपेरिमेंटमध्ये. दुसरा आहे रॉंग ऑब्झर्वेशन. रॉंग ऑब्झर्वेशन म्हणजे रीडिंग आपण घेतो, व्होल्टमीटर असेल, ॲमीटर असेल, किंवा कुठले केमिस्ट्रीमध्ये आपण ब्युरेटमध्ये टायट्रेशनच्या वेळेला रीडिंग घेतो. ते रीडिंग घेत असताना आपण ॲक्च्युली असणार वेगळं, आणि जर चुकीचं आपण ऑब्झर्व केलं म्हणजे चुकीचं रीडिंग जर आपण त्या ठिकाणी घेतलं तर त्याच्यामुळे त्या ठिकाणी जे आपले रिझल्ट्स येतात त्याच्यामध्ये चुका होऊ शकतात. तिसरं आहे रॉंग रेकॉर्डिंग. रीडिंग आपण घेतलेलं आहे पण आपण वहीमध्ये नोंद करत असताना, टॅब्युलर फॉर्ममध्ये भरवत असताना जर आपण रेकॉर्डिंग त्याचं जर रॉंग केलं, म्हणजे समजा एखादं रीडिंग 10.5 आहे आणि चुकून 10.5च्या ऐवजी आपण जर 10.7 किंवा 10.8 लिहिलं तर तिथं त्या ठिकाणी चूक होऊ शकते, आणि त्या चुकीमुळे त्या ठिकाणी पुढचे आपले रिझल्ट्स जे आहेत ते रिझल्ट्स चुकू शकतात. सो दिस इज रॉंग रेकॉर्डिंग. चौथा आहे केअरलेसनेस. केअरलेसनेस म्हणजे निष्काळजीपणा. म्हणजे जेवढ्या काळजीपूर्वक आपण एक्सपेरिमेंट करायला पाहिजे तेवढ्या काळजीपूर्वक जर आपण एक्सपेरिमेंट केला नाही तर त्या ठिकाणी निष्काळजीपणामुळं काही आपल्या त्या ठिकाणी चुका होऊ शकतात. हे एक कारण आहे. आणि आणखी एक कारण याच्यामध्ये होऊ शकतं रॉंग कॅल्क्युलेशन्स. रॉंग कॅल्क्युलेशन्स म्हणजे रिझल्ट काढण्यासाठी जे काय आपण टॅब्युलर फॉर्ममध्ये जे काय आपण डाटा किंवा जी काही माहिती आपण गोळा केलेली आहे त्याच्या सहाय्याने आपण कॅल्क्युलेशन करतो, आणि कॅल्क्युलेशनवरून आपण त्या ठिकाणी रिझल्ट काढत असतो. आता हे रिझल्ट काढत असताना जर कॅल्क्युलेशनमध्ये चुका झाल्या आपल्या, आपण जनरली कसं लॉग टेबलनं आपण कॅल्क्युलेशन करतो, एखाद्या लॉग संख्येचा लॉग बघत असताना चुकला, एखादी कॅरेक्टरिस्टिक लिहायला चुकली तर त्याच्यामुळे पुढं चुका होतात. आणि हे जे प्रकार आहेत याच्यामुळे त्या ठिकाणी मिस्टेक्स होऊ शकतात. आता हे मिस्टेक कोण करतं? जो स्वतः एक्सपेरिमेंट करणारा जो व्यक्ती आहे ती व्यक्ती त्या ठिकाणी हे मिस्टेक करत असते. आणि मग जर मिस्टेक जर आपल्याला त्या ठिकाणी अवॉइड करायचे असतील तर आपण हे काढू शकतो. लॅक ऑफ स्किल नसेल तर त्याला कौशल्य द्या. ऑब्झर्वेशन्स रॉंग होत असतील तर काळजीपूर्वक ऑब्झर्वेशन घ्यायला सांगा. रेकॉर्डिंग काळजीपूर्वक करायचं, काळजीपूर्वक एक्सपेरिमेंट करायचा. जर निष्काळजीपणा असेल तर कॅल्क्युलेशन्स रॉंग होत असतील तर त्या ठिकाणी कॅल्क्युलेशन्स कशी करायची हे जर आपण त्याला शिकवलं तर त्या ठिकाणी ह्या ज्या मिस्टेक्स आहेत त्या मिस्टेक्स त्या ठिकाणी आपल्याला 100% टाळता येतात. ओके, सो दीज आर अबाउट दी मिस्टेक्स. नाव व्हॉट आर एरर्स? एरर्स आर डिफरंट फ्रॉम दी मिस्टेक्स. एरर्स ह्या वेगळ्या आहेत. मिस्टेक
हे वेगळं आहे. मिस्टेक्स आर नथिंग बट दीज आर दी फॉल्ट्स इन दी मेजरमेंट विच कॅन बी अवॉइडेड टोटली. आपल्याला टोटली त्या ठिकाणी टाळता येतात, त्याला आपण मिस्टेक असं म्हणतो. एरर्सला मराठीमध्ये म्हणतात त्रुटी. आता शब्द तुम्ही ऐकलं आहे की नाही मला माहीत नाही, पण एरर्सला मराठीमध्ये त्रुटी असतं म्हणतात. आता हे एरर्स काय आहेत? दीज आर ऑल्सो फॉल्ट्स इन दी मेजरमेंट बट वी कॅनॉट अवॉइड देम टोटली ऑर 100%. म्हणजे एरर्स ह्या सुद्धा काय आहेत त्या ठिकाणी फॉल्ट्स आहेत, मेजरमेंटमध्ये घेतलेले ते फॉल्ट्स आहेत, आलेले फॉल्ट्स आहेत. पण हे फॉल्ट्स आपल्याला त्या ठिकाणी 100% टाळता येत नाहीत. जशा चुका आपल्याला 100% टाळता येतात तशा मिस्टेक्स आपल्याला 100% टाळता येत नाहीत. ते थोडंसं त्याच्यामध्ये राहूनच जातात. म्हणजे इट इज रिलेटेड टू ॲक्युरेसी ऑफ द मेजरमेंट. हे कशाशी रिलेटेड आहे? ॲक्युरेसीशी रिलेटेड आहे. म्हणजे एखादं रीडिंग, समजा आपण म्हटलं एखादं रीडिंग एखाद्या पदार्थाचं वस्तुमान 100 ग्रॅम आहे, म्हणजे ॲक्च्युअल 100 ग्रॅम आहे, आणि मोजताना जर त्या ठिकाणी आपण ते 96 ग्रॅम मोजलं किंवा 105 ग्रॅम मोजलं तर त्याच्यामध्ये काय झाला? तो एरर आला. म्हणजे 96 ग्रॅम मोजलं तर त्या ठिकाणी आपण 4 ग्रॅमचा एरर आला. 105 असेल तर +5 ग्रॅमचा त्या ठिकाणी एरर आला. म्हणजे हे एरर आहे. म्हणजे एरर जर जास्त असेल तर ॲक्युरेसी कमी असते, आणि एरर जर कमी असेल तर ॲक्युरेसी काय असते? जास्त असते. म्हणजे आपण विचारलं किंवा 100 ग्रॅम पदार्थ आहे आणि तो आपण 99 ग्रॅम आपण मोजला, आपलं रीडिंग 99 ग्रॅम आलं, तर काय झालं? तर त्याच्यामध्ये ॲक्युरेसी वाढली आणि एरर काय झाला? कमी झाला. तो हा फरक आहे, एरर्स इन दी मेजरमेंट. सो एरर्स आर नथिंग बट दीज आर दी फॉल्ट्स इन दी मेजरमेंट विच कॅनॉट बी अवॉइडेड टोटली. आपल्याला त्या ठिकाणी टोटली अवॉइड करता येत नाहीत. आता हे एरर कुठल्या कुठल्या प्रकारचे आहेत? एरर, व्हॉट आर दी टाईप्स ऑफ एरर्स? एरर मेनली ह्या 2 प्रकारच्या असतात. एक आहे सिस्टिमॅटिक एरर आणि दुसरा आहे रँडम एरर. पहिला ग्रुप कुठला आहे? सिस्टिमॅटिक एरर. सेकंड इज रँडम एरर. आता हे जे सिस्टिमॅटिक एरर आहेत, ह्या सिस्टिमॅटिक एररचे प्रकार आहेत. इन्स्ट्रुमेंटल एरर आहे, एरर्स ड्यू टू इम्परफेक्शन इन एक्सपेरिमेंटल टेक्निक आहे, पर्सनल एरर आहे. म्हणजे हा जो प्रकार आहेत, हे तीन प्रकार सिस्टिमॅटिक एररचे त्या ठिकाणी प्रकार आहेत. सो सिस्टिमॅटिक एरर्स दीज आर दी फॉल्ट्स इन दी मेजरमेंट ड्यू टू से incorrect instrument or the imperfection technique of the experiment or the personal error. या प्रकारामुळे जे एरर्स निर्माण होतात त्याला आपण सिस्टमॅटिक एरर असं म्हणतो. ओके, तो फर्स्ट इन्स्ट्रुमेंटल एरर. आता हा इन्स्ट्रुमेंटल एरर आहे. इन्स्ट्रुमेंटल एरर हा एरर आता याच्यामध्ये म्हणलेलंच आहे की हा इन्स्ट्रुमेंटल एरर आहे. म्हणजे हा एरर कशामुळे निर्माण होत असला पाहिजे? इन्स्ट्रुमेंटमुळं निर्माण होत असला पाहिजे. आपण जे प्रयोग करण्यासाठी जे काही साहित्य वापरतो, मेजरिंग इन्स्ट्रुमेंट आपण वापरतो, त्याच्यामध्ये जर पूर्वीपासून जर फॉल्ट असेल तर त्याच्यावरून घेतलेले आपण रीडिंग जे असतात ते रीडिंग कशी मिळणार? आपल्याला चुकीची मिळणार किंवा त्याच्यामध्ये त्या ठिकाणी एरर असणार आहे. म्हणून हा इन्स्ट्रुमेंटल एरर आहे. म्हणजे उदाहरणार्थ आपण एक घेतलं की आपल्याला एखाद्या पदार्थाचं तापमान मोजायचं आहे. आता तापमान मोजायचं आहे म्हटल्यानंतर त्या ठिकाणी आपण कुठलं मेजरिंग इन्स्ट्रुमेंट वापरणार? तर थर्मामीटर वापरणार. ओके, आणि थर्मामीटर जर वापरत असेल आणि त्याचा बल्ब जर त्या ठिकाणी थर्मामीटरचा खाली मर्क्युरी बल्ब असतो, तो बल्ब सपोज दिस इज द थर्मामीटर अँड दिस इज द बल्ब ऑफ द थर्मामीटर. इफ यू केप्ट इट इन आईस, समजा हे जर त्या ठिकाणी आपण आईसमध्ये ठेवला तर थर्मामीटरनं टेम्परेचर किती दाखवायला पाहिजे? 0 डिग्री सेल्सिअस. थर्मामीटरनं टेम्परेचर हे आपल्याला 0 डिग्री सेल्सिअस दाखवायला पाहिजे. ओके, हे जर 0 डिग्री सेल्सिअस असेल तर याच्यामध्ये एरर असणार नाही. पण बर्फामध्ये तो बल्ब ठेवलेला आहे आणि आपल्याला ते टेम्परेचर त्या ठिकाणी समजा 4 डिग्री सेल्सिअसवरती मर्क्युरी दिसायला लागला आहे, याचा अर्थ 4 डिग्रीचा त्याच्यामध्ये काय आहे? एरर आहे.
त्याच्यामध्ये 4 डिग्रीचा एरर आहे. म्हणजे आपण जर 20 डिग्री मोजायचं असेल तर ते दाखवणार किती 24 डिग्री दाखवणार. आपण जर 30 डिग्री मोजायचं असेल तर ते 34 डिग्री दाखवणार. म्हणजे 4 डिग्री सेल्सिअसचा हा कायमस्वरूपी त्याच्यामध्ये काय राहणार आहे एरर राहणार आहे. ओके, हा जो एरर आहे तो इन्स्ट्रुमेंटल एरर होऊ शकतो. दुसरा आपण हे बघलेलं फॉर द मेजरमेंट ऑफ से इलेक्ट्रिक करंट वी यूज दी ॲमीटर. इलेक्ट्रिक करंट मोजण्यासाठी आपण कुठलं इन्स्ट्रुमेंट वापरतो ॲमीटर वापरतो. मग ह्या ॲमीटरवरती त्या ठिकाणी स्केल असतं. हे इथं 0 आहे, हे 0.5 एम्पियर आहे, हे 1 एम्पियर आहे, इथं 1.5, हे 2, 2.5, 3 हे ॲम्पियरमध्ये त्या ठिकाणी आपण मोजतो. ओके, आणि मग ज्या वेळेला हे इन्स्ट्रुमेंट आपण जोडतो सर्किटमध्ये आणि सर्किटमध्ये जर करंट नसेल तर ते जे रीडिंग आहे ते रीडिंग आपल्याला काय मिळायला पाहिजे 0 एम्पियर असं मिळायला पाहिजे. ओके, म्हणजे करंट नसताना ॲमीटरनं आपल्याला 0 एम्पियर करंट एवढा करंट दाखवायला पाहिजे. ओके, पण हे जर समजा 0 एम्पियर इतका करंट न दाखवता हे जर 0.5 एम्पियर इतका करंट दाखवायला लागलं म्हणजे सर्किटमधून आपण करंट पास केला नाही आहे पण ॲक्च्युली त्या ठिकाणी 0.5 एम्पियर एवढा करंट दाखवते. मग हा जो डिफरन्स आहे, हा जो फरक आहे, हा याच्यामधला एरर निर्माण झाला. म्हणजे ज्या वेळेला समजा आपण त्या ठिकाणी हे 2 दाखवायला लागेल, 2 एम्पियर दाखवायला लागेल त्यावेळी ते ॲक्च्युली 2 असणार नाही, ते 1.5च असणार आहे कारण 0.5 ऑलरेडी ते पुढं निघून गेलेलं आहे. ओके, हा जो एरर आहे तो इन्स्ट्रुमेंटल एरर आहे. आणखी एक साधं एक्झाम्पल आपल्याला म्हणतो, आपण कुठेही त्या ठिकाणी मार्केटमध्ये गेलो इकडं तिकडं तर आपलं ते इलेक्ट्रॉनिक बॅलन्स असतो, दुकानामध्ये इलेक्ट्रॉनिक बॅलन्स असतो बरोबर नाही, त्याच्यावरती त्या ठिकाणी डिजिटल मीटर असतं आणि किती वजन झालेलं आहे किंवा ते किती आपण म्हणतो ते आपल्याला पुढं दाखवतं. म्हणजे कुठलंही आपण दुकानामध्ये माल घेत असताना जर त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचं काही ठेवलेलं नसेल तर त्यानं रीडिंग किती दाखवायला पाहिजे 0 ग्रॅम एवढं रीडिंग त्या ठिकाणी दाखवायला पाहिजे. पण समजा काहीच नसताना त्याच्यावरती तर ते 5 ग्रॅम एवढं जर रीडिंग दाखवायला लागलं तर ह्याच्यामध्ये काय झाला एरर निर्माण झाला. म्हणजे ज्यावेळेला आपण एखादी कुठली वस्तू घेईल त्यावेळेला 100 ग्रॅम ज्यावेळेला घेईल आपण त्यावेळेला आपल्याला किती मिळणार 95 ग्रॅमच मिळणार. म्हणजे हा जो एरर आहे हा एरर कशाचा आहे इन्स्ट्रुमेंटल एरर आहे. म्हणजे त्याच्यामध्ये जो प्रयोग करणार आहे त्या प्रयोग करणाऱ्याचा कुठलाही फॉल्ट नाही आहे. तो सगळा अगदी त्याचं स्किल चांगला आहे, काळजीपूर्वक एक्सपेरिमेंट करतो आहे, रेकॉर्डिंग व्यवस्थित करतो आहे, कॅल्क्युलेशन नीट करतो आहे, सगळं आहे. पण जर इन्स्ट्रुमेंटमध्येच एरर असेल तर तो जो प्रकार आहे त्या प्रकाराला म्हटलं जातं इन्स्ट्रुमेंटल एरर. ओके, दुसरा जो आहे एरर्स ड्यू टू imperfection in experimental technique. Errors due to imperfection in experimental technique. आता कुठलाही प्रयोग करत असताना ते प्रयोग करण्याचं कौशल्य असलं पाहिजे आपल्याकडे, म्हणजे त्याचं टेक्निक असलं पाहिजे. म्हणजे प्रयोग आपण शिकत असतो त्यावेळेला सांगत असतो त्यावेळेला शिक्षक आपल्याला हा प्रयोग कसा करायचा आहे, मांडणी कशी करायची आहे, कुठलं इन्स्ट्रुमेंट कशा पद्धतीने ठेवायचं आहे वगैरे वगैरे. म्हणजे इलेक्ट्रिकलचे एक्सपेरिमेंट करताना कुठल्या काळजी घ्यायला पाहिजे, मॅग्नेटिझमचे एक्सपेरिमेंट करत असताना आपण कुठली काळजी घ्यायला पाहिजे, टायट्रेशन केमिस्ट्रीमध्ये करत असताना आपण कुठली काळजी घ्यायला पाहिजे, हे सगळं आपल्याला त्या ठिकाणी सांगितलेलं असतं बरोबर. पण आपल्याकडे जर ते स्किल डेव्हलप झालं नाही, आपल्याकडे जर ते स्किल नसेल तर आपण त्याच्यामध्ये इनपरफेक्ट आहे. आपण काय आहे इम्परफेक्ट आहे, आपल्याकडे परफेक्शन आपल्याकडे त्याच्यामध्ये नाही आहे. म्हणजे एक्सपेरिमेंटल टेक्निक जर आपल्याकडे नसेल तर आपल्याला रीडिंग घेता येत नाही. उदाहरणार्थ आपण केमिस्ट्रीमध्ये एक्सपेरिमेंट करत असताना टायट्रेशनचं समजा हा ब्युरेट आहे आणि हे ब्युरेट समजा त्या ठिकाणी घेतलं आणि याच्यामध्ये एक रीडिंग आहे 10 क्युबिक सेंटीमीटर. हे काहीतरी लिक्विड आहे, असं लिक्विड आहे, हे रीडिंग आलं 10 क्युबिक सेंटीमीटर. म्हणजे हे ट्यूब एक्झॅक्टली काय पाहिजे व्हर्टिकल पाहिजे, एक्झॅक्टली व्हर्टिकल त्या ठिकाणी पाहिजे. व्हर्टिकल असेल तर रीडिंग आपल्याला बरोबर मिळेल. हेच ट्यूब जर त्या ठिकाणी काय झालं थोडंसं तिरका आपण लावलं असेल तर हे जे 10 सेंटीमीटर ह्याचाच विचार आपण जर केला तर हे आपल्याला सर्वसाधारणपणे 12.5 किंवा 13 क्युबिक सेंटीमीटर आपल्याला बघायला मिळेल. ॲक्च्युली ते 12.5 क्युबिक सेंटीमीटर आहे का, लांबी वाढली ना इथं, हे लांबी वाढली म्हणजे आपण इथं रीडिंग बघणार
ते 12.5 सेंटीमीटर क्यूब दिसणार, पण ॲक्च्युली 12.5 सेंटीमीटर क्यूब आहे का? नाही. याचा अर्थ ते 10 क्युबिक सेंटीमीटरचं आहे. त्यामुळं हे 2.5 क्युबिक सेंटीमीटरचा एरर निर्माण झाला. कशामुळं निर्माण झाला? टेक्निक नाही आहे. आपण कशा पद्धतीनं लावायला पाहिजे ट्यूब, ते आपल्याला टेक्निक नाही आहे, त्याच्यामुळं हा एरर निर्माण झाला. मॅग्नेटिझमचे एक्सपेरिमेंट करत असताना अर्थचं स्वतःचं एक मॅग्नेटिक फील्ड आहे. त्या मॅग्नेटिक फील्डचा वापर करत असताना जे इन्स्ट्रुमेंट आपल्याला ठेवावं लागतं, उदाहरणार्थ डिफ्लेक्शन मॅग्नेटोमीटरचा एक्सपेरिमेंट आहे. त्या इन्स्ट्रुमेंट मांडत असताना कुठल्या पद्धतीनं मांडलं पाहिजे की त्याच्यावरती त्या ठिकाणी आपल्याला दोन्ही मॅग्नेटिक फील्ड, एक तर आपला ओरिजिनल मॅग्नेट असतो त्याचं मॅग्नेट आणि पृथ्वीचं मॅग्नेटिक, अर्थ्स मॅग्नेटिक फील्ड, याचा परिणाम काय होते त्याच्यावरून आपण मॅग्नेटिक मोमेंट्स आपण काढत असतो. त्याची मांडणी कशी करायला लागते ते बरोबर नॉर्थ साऊथ डायरेक्शनमध्येच पाहिजे. एका टॅन ए पोझिशनला किंवा टॅन पी पोझिशनला ईस्ट वेस्ट पाहिजे. म्हणजे ज्या ज्या डायरेक्शन आहे त्या डायरेक्शन परफेक्ट जमल्या पाहिजेत. त्या जर डायरेक्शन परफेक्ट जमल्या नाही तर त्या ठिकाणी आपल्याला एरर निर्माण होतो. तो म्हणजे एक्सपेरिमेंटल टेक्निक, इनपरफेक्शन इन एक्सपेरिमेंटल टेक्निक. हा जो एरर आहे तो या प्रकारचा एरर होऊ शकतो. म्हणजे हा एक्सपेरिमेंटर जो आहे, जो प्रयोग करणारा आहे, त्या प्रयोग करणाऱ्याकडून झालेला हा दुसरा एरर आहे. तिसरा आहे पर्सनल एरर. पर्सनल, व्यक्तिगत झालेला एरर. आता व्यक्तीनं केलेला एरर, याच्यामध्ये एरर काय असतो? त्याची फॉल्ट्स, सगळं इन्स्ट्रुमेंट आपण व्यवस्थित घेतलेलं आहे, सगळ्या बाबी व्यवस्थित जोडलेल्या आहेत, सगळं केलेलं आहे, व्यवस्थित ॲपरेटस ठेवलेलं आहे. पण जो व्यक्ती जो एक्सपेरिमेंट करतो, तो एक्सपेरिमेंट करत असताना त्यानं जर चुका केल्या, मग त्या चुका करण्याची कारणं आपण या ठिकाणी बघितलीत सुरुवातीला. चुका कशामुळं होतात? तसा जर तो त्या ठिकाणी चुका करायला लागला, म्हणजे रॉंग ऑब्झर्वेशन घ्यायला लागला, रेकॉर्डिंग करत असताना, उतरून घेत असताना वहीमध्ये त्या चुकीचं लिहून घ्यायला लागला, किंवा मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन्स करत असताना तो चुकायला लागला, काळजीपूर्वक एक्सपेरिमेंट करत नाही, अशा पद्धतीनं जर त्याचे फॉल्ट्स व्हायला लागले तर मग त्याच्यामध्ये एरर्स निर्माण होतो. ओके, त्याला पर्सनल एरर म्हणायचं, कारण तो व्यक्तीनं केलेलं असतो. बायस याचा अर्थ पूर्वग्रह दूषित. म्हणजे पूर्वग्रह दूषित याचा अर्थ काय? आता आपण ज्यावेळेला लॅबोरेटरीमध्ये एक्सपेरिमेंट करत असतो, प्रत्येक ग्रुप हा आपल्या बाजूला दुसरा एक ग्रुप असतो, पलीकडे ग्रुप असतो, दुसरा एक ग्रुप असतो. त्यांचे रीडिंग आणि आपले रीडिंग सारखेच यायला पाहिजेत असं नाही, कारण त्यांच्या एक्सपेरिमेंटल कंडिशन वेगळ्या असतात, यांच्या एक्सपेरिमेंटल कंडिशन वेगळे असतात, आपल्या एक्सपेरिमेंटल कंडिशन त्या ठिकाणी वेगळे असतात. तिथं वापरलेले इन्स्ट्रुमेंट वेगळे आहेत, तिकडं वापरलेले इन्स्ट्रुमेंट वेगळे आहेत, आपण वापरत असलेले इन्स्ट्रुमेंट वेगळे आहेत. मग असं जर वेगवेगळ्या पद्धती त्या ठिकाणी वेगवेगळी असतील, कंडिशन्स जर वेगवेगळ्या असतील, तर आपले रीडिंग सारखेच येतील का? त्यांच्यासारखे नाही आहे, त्यांच्यासारखे आपले रीडिंग येणार नाहीत. ओके, म्हणजे त्यांच्यासारखे जर आपण रीडिंग त्या ठिकाणी येणार नाही तर मग त्याचे तसं येते, मग आपण बी आपलं बी तसंच यायला पाहिजे असा अट्टहास धरून चालणार नाही. म्हणजे याला म्हणतात पूर्वग्रह दूषितपणा. बरोबर आहे? आपलं रीडिंग आपण जे आपलं येतं तेच आपलं खरं असतं. दुसऱ्याचं रीडिंग ते त्यांच्यासाठी ते योग्य आहे, आपल्यासाठी ते योग्य नाही. आपलं जे रीडिंग असतं ते आपलं रीडिंग हे आपल्यासाठीच योग्य असतं. म्हणून दुसऱ्याचं रीडिंग एवढं येतं आहे म्हणून आपण सुद्धा तेवढंच आणायचा प्रयत्न करायचा, किंवा आपलं जरी नाही आलं तर त्यांच्यासारखंच रीडिंग लिहायचं. हे म्हणजे पर्सनल एरर, म्हणजे आपण त्याला बायस म्हणतो, पूर्वग्रह दूषितपणा असं म्हणतो. केअरलेसनेस ऑफ ॲन ऑब्झर्वर, मग त्याच्यामध्ये आपण मिस्टेकमध्ये बघितलेलंच आहे. केअरलेसनेस म्हणजे निष्काळजीपणे जर त्या ठिकाणी प्रयोग करायला लागला तर निष्काळजीपणामध्ये त्या ठिकाणी आपल्याला मस्त वाटतं, आपण त्या ठिकाणी सगळं व्यवस्थित करायला लागलेलं आहे, आपले रीडिंग सगळं चांगलं येतात वगैरे वगैरे. पण काही गोष्टी अनावधानानं अशा घडून गेलेल्या असतात की त्या ठिकाणी आपल्याला कळतसुद्धा नाही की आपण त्या ठिकाणी निष्काळजीपणामुळं काही आपण चुका केलेल्या आहेत, आणि त्याच्यामुळं त्या ठिकाणी हे पर्सनल एरर निर्माण होतात. ओके, म्हणजे हे 3 प्रकारचे एरर आहेत. इन्स्ट्रुमेंटल एरर आपण बघितलं कशामुळं निर्माण होतो, एरर्स ड्यू टू इम्परफेक्शन इन एक्सपेरिमेंटल टेक्निक. पर्सनल एरर, फॉल्ट कशामुळे होतात, फॉल्ट ऑफ अन ऑब्झर्वर, बायस ऑन ऑब्झर्वर, केअरलेसनेस ऑन ऑब्झर्वर. तर याच्यामुळे त्या ठिकाणी हे एरर निर्माण होतात. ओके, नाव व्हॉट आर एरर्स? एरर्स आर द मिस्टेक्स इन द मेजरमेंट विच कॅनॉट बी अवॉइडेड टोटली. म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी 100% एरर हा आपल्याला त्या ठिकाणी कमी करता येत नाही. एरर हा थोड्या प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये राहू शकतोच. ओके, पण हा जास्तीत जास्त कमी कसा करायचा एरर?
हाऊ वी कॅन मिनिमाइज दी सिस्टमॅटिक एरर. हाऊ वी कॅन मिनिमाइज दी सिस्टमॅटिक एरर. सिस्टमॅटिक एरर आपण कशा पद्धतीनं त्या ठिकाणी कमी करू शकतो. तर पहिला जो प्रकार आहे ते इन्स्ट्रुमेंटल एरर. यूज दी करेक्ट इन्स्ट्रुमेंट. म्हणजे इन्स्ट्रुमेंट जर त्या ठिकाणी जुने झाले असतील, ते रीडिंग जर बरोबर देत नसतील, ते खराब झाले असेल तर दुरुस्त करून घ्या. अगदी दुरुस्त होण्याच्या पलीकडचं असेल तर नवीन इन्स्ट्रुमेंट वापरा. म्हणजे करेक्ट इन्स्ट्रुमेंट त्याच्यामध्ये आपल्याला वापरलं पाहिजे. फर्स्ट वी हॅव टू यूज दी करेक्ट इन्स्ट्रुमेंट. देन एरर्स ड्यू टू इम्परफेक्शन इन एक्सपेरिमेंटल टेक्निक. म्हणजे याला काय करा, इम्परफेक्शन जो आहे म्हणजे त्याला परफेक्टनेस नाही आहे तर त्याला परफेक्टनेस द्या. त्या विद्यार्थ्याला परफेक्टनेस द्या. जो एक्सपेरिमेंट करतो त्याला त्या ठिकाणी शिकवा, हा एक्सपेरिमेंट कसा करायचा आहे किंवा काय करायचं आहे, कुठल्या पद्धतीनं काळजी घ्यायचं आहे वगैरे वगैरे. त्याच्यानंतर पर्सनल एरर. वी कॅन रिड्यूस दी पर्सनल एरर. त्याला सांगितलं की बाबा अशा पद्धतीनं त्या ठिकाणी काळजीपूर्वक करायला पाहिजे. कुठलाही पूर्वग्रह दूषितपणा त्याच्यामध्ये आणता कामा नये. कुठल्याही निष्काळजीपणे त्या ठिकाणी चुका करायच्या नाहीत. असं जर आपण त्या ठिकाणी केलं, वी कॅन रिड्यूस दी सिस्टमॅटिक एरर. बट वी कॅनॉट अवॉइड कम्प्लिटली. आपल्याला पूर्णपणे टाळता येणार नाही, आपल्याला कमीत कमी करता येईल. सो दीज आर दी सिस्टमॅटिक एरर्स. नाव द सेकंड टाईप इज रँडम एरर. रँडम एरर. आता रँडम याचा अर्थ प्रकार आपल्याला माहीत आहे. रँडम म्हणजे काय, एक ठराविक असं ठरलेलं आहे किंवा आपल्याला एखादी गोष्ट माहीत आहे आणि ती बरोबर व्हायला लागले अशा पद्धतीनं नाही आहे. रँडम म्हणजे कसं आहे, रँडमली म्हणजे कुठल्याही पद्धतीनं कशाही पद्धतीनं आपल्या एक्सपेरिमेंटमध्ये त्या ठिकाणी हा एरर येऊ शकतो. हा जो पाहुणा आहे तो पाहुणा येऊ शकतो. बरोबर आहे. आपलं त्याच्याकडे लक्षसुद्धा असत नाही आणि मग आपण रीडिंगमध्ये एरर, त्या रीडिंग घेतो, त्या रीडिंगमध्ये एरर येतो. तीच रीडिंग आपण कॅल्क्युलेशनला वापरतो, कॅल्क्युलेशनमध्ये पण एरर येतो आणि मग आपला जो रिझल्ट आहे, आपला जो त्या ठिकाणी रिझल्ट आपल्याला मिळणार आहे तो रिझल्टमध्ये सुद्धा आपल्याला काय मिळतो, एरर मिळतो. म्हणजे एकदा व्हायरस सुरुवातीला घुसला की ते हळूहळू रिझल्टपर्यंत व्हायरस यायला लागतो. ओके. हा रँडम एरर आहे. म्हणजे आगंतुक आपण ज्याला म्हणतो. आगंतुक म्हणजे आपल्याला सुद्धा कळत नाही अचानक कुठलं काय फरक होईल, त्याला रँडम एरर असं म्हणलं जातं. सो दिस रँडम एरर इज ड्यू टू दी सडन चेंज इन एक्सपेरिमेंटल कंडिशन. ह्या जे एक्सपेरिमेंटल कंडिशन आहे त्या एक्सपेरिमेंटल कंडिशनमुळं जे काही सडन म्हणजे अचानक जे बदल होतात, त्या अचानक होणाऱ्या बदलामुळं हे एरर निर्माण होतात. फॉर एक्झाम्पल, आपण एखादा एक्सपेरिमेंट करत असू लॅबॉरेटरीमध्ये आणि एक्सपेरिमेंट करत असताना त्या एक्सपेरिमेंटची अशी आवश्यकता असेल की एक्सपेरिमेंट करत असताना सभोवतालचं जे तापमान आहे ते तापमान स्थिर राहायला पाहिजे. ओके. तापमान हे स्थिर राहायला पाहिजे. म्हणजे आपण म्हणतो P is inversely proportional to V if temperature is constant. Boyle's law. At constant temperature, P is inversely proportional to V. Pressure exerted by given mass of a gas is inversely proportional to volume. म्हणजे टेम्परेचर हे कॉन्स्टंट राहिलं पाहिजे. आणि प्रयोग करत असताना समजा आपण त्या प्रयोगामध्ये इतकं मग्न असतो करण्यामध्ये की बाहेरच्या कंडिशन काय चेंज व्हायला लागले आहेत हे आपल्याकडे त्याचं आपल्याकडे लक्ष असत नाही. आणि असं एक्सपेरिमेंट करत असताना जर तापमानामध्ये जर अचानक त्या ठिकाणी बदल झाला तर तो बदल काय करतो, आपले जे रीडिंग येतात त्या रीडिंगवरती एरर निर्माण करतो. ते एरर असलेले रीडिंग आपण कॅल्क्युलेशनसाठी वापरतो. कॅल्क्युलेशनमधनं मग आपला तो रिझल्टमध्ये एरर यायला लागतो. म्हणजे वी कॅनॉट कंट्रोल सच सडन चेंज इन टेम्परेचर. मग आपल्याला हे काय कंट्रोल इट इज बियॉन्ड अवर लिमिट. आपल्याला ते कंट्रोल करता येत नाही. जे टेम्परेचरमध्ये होणारा बदल हा अचानक झालेला असतो, आपण त्याला कंट्रोल करू शकत नाही. असा जो एरर आहे तो रँडम एरर. सो दिस चेंज इन टेम्परेचर इज बियॉन्ड अवर कंट्रोल, की ज्याच्यामुळे त्या ठिकाणी हा एरर निर्माण झाला. सेकंडली, ज्या वेळेला आपण समजा इलेक्ट्रिकलचं एक्सपेरिमेंट करत असू, ओहम्स लॉचा एक्सपेरिमेंट आपण करतो, V इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू I, आणि आपण शेवटी रिझल्ट काय काढतो, R इज इक्वल टू V/I. म्हणजे जो कंडक्टर आहे त्या कंडक्टरचा रेजिस्टन्स आपण त्याच्यामध्ये करत असतो. मग सगळं त्या ठिकाणी आपण हे वापरत असताना इलेक्ट्रिसिटी आपण कुठलं वापरतो, तर AC मेन्स. आपल्या लॅबॉरेटरीमध्ये जी वीज मंडळाकडून जी वीज येते ती वीज आपण त्या ठिकाणी त्या इलेमिनेटरला देतो. इलेमिनेटरपासून आपण पोटेन्शियल डिफरन्स घेतो आणि पोटेन्शियल डिफरन्समध्ये चेंज करतो आणि त्याचा परिणाम आपण करंटवरती काय होतो ते पण. म्हणजे एका बाजूला आपण व्होल्टेज चेंज करतो, 0 पासून 0 व्होल्टेज घेतो,
त्याच्यानंतर 0.2 0.4 0.6 0.8 1 व्होल्ट आणि त्याच्यामध्ये करंट कसा बदलतो 0 काय असेल ते 0.25 वगैरे असं त्या ठिकाणी नोट डाऊन आपण करत जातो. पण हे करत असताना अचानक जर समजा त्या ठिकाणी व्होल्टेजमध्ये त्या ठिकाणी बदल होऊ शकतो. आपल्याकडे घरामध्ये सुद्धा लाईट येते, आपल्याला माहिती आहे व्होल्टेज फ्लक्च्युएशन त्याच्यामध्ये होऊ शकतं, कमी अधिक व्होल्टेजचं परिणाम होऊ शकतो. आता हे कमी अधिक व्होल्टेज जर व्हायला लागले हे आपल्याला कधी कधी कळत पण नाही आहे, हे कधी कळत नाही आहे आणि आपण त्याला कंट्रोल पण करू शकत नाही आहे. ओके, अशा केसमध्ये जर व्होल्टेजमध्ये जर फ्लक्च्युएशन निर्माण झालं तर आपल्या जे काही रिडिंग येतात हे आपल्याला माहीत पण असत नाही. ओके, म्हणजे हे रँडमली त्या ठिकाणी बदल झालेले असतात. तर अशामुळे त्या ठिकाणी आपण जे रिडिंग घेतो त्या रिडिंगमध्ये एरर निर्माण होतो आणि तोच एरर पुढं जाऊन आपल्या रिझल्टमध्ये एरर निर्माण होतो. हा जो प्रकारचा एरर आहे त्याला काय म्हटलं जातं, रँडम एरर. इट इज कॉल्ड दी रँडम एरर. रँडम एरर इज द एरर इंट्रोड्यूस्ड ड्यू टू सडन चेंज इन द एक्सपेरिमेंटल कंडिशन्स विच आर बियॉन्ड आवर कंट्रोल, की जे आपल्या त्या ठिकाणी कंट्रोलच्या आवाक्याच्या, आपल्या कंट्रोल करण्याच्या आवाक्याच्या आपल्या बाहेरचे असतात. त्याच्यामुळं जो एरर निर्माण होतो त्याला म्हटलं जातं रँडम एरर. सो दीज आर दी टाईप्स ऑफ एरर. सपोज द क्वेश्चन इज आस्क्ड व्हॉट आर दी टाईप्स ऑफ एरर. समजा तुम्हाला प्रश्न विचारला की व्हॉट आर दी टाईप्स ऑफ एरर्स, तर टाईप्स ऑफ एरर्समध्ये आपण काय करणार, सिस्टमॅटिक एरर नंबर ए, सिस्टमॅटिक एरर. देन त्याच्यामधला पहिला इन्स्ट्रुमेंटल एरर, एरर्स ड्यू टू इनपरफेक्शन इन एक्सपेरिमेंटल टेक्निक, पर्सनल एरर, फक्त एवढंच त्याच्यामध्ये आपण लिहायचं. अँड बी रँडम एरर, एवढं त्याच्यामध्ये आपण मी 2 मार्काला विचारलं असतं. एक्सप्लेन इन्स्ट्रुमेंटल एरर म्हटलं की मग इन्स्ट्रुमेंटल एरर म्हणजे तो कशामुळे होतो, काय होतो, त्याची कारणं वगैरे ते त्याच्यामध्ये आपण लिहू शकतो. पण व्हॉट आर दी एरर्स फक्त विचारलं तर एवढ्याच गोष्टी ज्या बोर्डवरती लिहिलेल्या आहेत तेवढ्या लिहिल्या तरी सुद्धा तुम्ही चालू शकतो. सो दिस इज अबाउट दी एरर्स.